श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. 10 तारखेला आहे सोमपुष्य नक्षत्र. हा दिवस आपल्यामध्येच खूप महत्त्वाचा दिवस आहे. जसं की 11 तारीखसुद्धा मॅनिफेस्टेशनसाठी इच्छापूर्तीसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे 11/11 पोर्टलचा. तोही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. त्याच्यासोबतच 10 तारीखसुद्धा दिव्य मॅनिफेस्टेशन म्हणजे दिव्य खूप मोठा दिवस आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही आपली जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण करून घेऊ शकता ह्या 2 दिवसामध्ये. आणि हा 10 तारखेचा दिवस हा पौर्णिमेनंतरचा 6वा दिवस आहे. तर त्यामुळे निगेटिव्हिटी हळूहळू कमी होत चाललेली असते. आणि निगेटिव्हिटी जर असेल तर आपण कोणतीही इच्छा कोणतेही उपाय केले किंवा कोणतीही इच्छा लवकरात लवकर मॅनिफेस्ट करू शकत नाही. आपल्यामधली निगेटिव्हिटी आपल्या घरामधली निगेटिव्हिटी सगळी घालवण्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे उपाय करण्याची आवश्यकता असते. आणि जर आपण हे छोटे छोटे उपाय केले तर आपल्यामधली निगेटिव्हिटी जाऊन आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्याचा मार्ग रिकामा होतो किंवा मार्ग मोकळा होतो. चला तर मग हे मी 2 उपाय या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. पहिला उपाय नक्की करायचा आहे. पहिला उपाय केल्यानंतरच दुसरा उपाय करायचा आहे, म्हणजे तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल. कारण पहिला उपाय नकारात्मकता घालवण्यासाठी मी सांगणार आहे आणि त्यानंतरचा दुसरा उपाय सांगणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला सांगते उपाय काय करायचा आहे. पहिल्या उपायामध्ये आपल्याला लागणार आहे 1 ग्लास पाणी. पाण्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मीठ. आता मीठ कोणतंही तुम्ही टाकू शकता. साधं मीठ, सेंधा नमक किंवा जाडं मीठ असतं ते थोडंसं चुरून टाकलं तरीसुद्धा चालेल. जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते मीठ तुम्ही टाकू शकता. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं कापुराचं तुकडा टाकायचा आहे वाटून. कापूर टाकायचा आहे. भीमसेनी कापूर असेल तरीसुद्धा अतिउत्तम, पण जर नसेल तर तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही टाकू शकता. त्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये गुलाबजल. गुलाबजल खूप महत्त्वाचं आहे, ते टाकायचंच आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे अत्तर असेल तर अत्तर टाकू शकता, नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर काय करायचं आहे तर त्या ग्लासामध्ये आपल्याला ओम लिहायचं आहे. आपल्या हाताच्या बोटाने ओम लिहायचं आहे. ओम लिहिल्यानंतर त्या ग्लास हातात पकडायचा आहे आणि ग्लासामध्ये बघत बोलायचं आहे जे आपल्या मनामध्ये जे काही इच्छा असतील. माझ्या घरामध्ये सुखशांती येत आहे, माझ्या घरामध्ये खूप पैसा येतो आहे, माझ्या घरातल्या सगळ्यांचं आरोग्य खूप चांगलं आहे, किंवा माझ्या घरामध्ये पैशाची बरकत होत आहे, माझ्या कुटुंबामध्ये आर्थिक प्रगती होत आहे, किंवा माझ्या अजून तुम्हाला जे कोणत्या इच्छा आहेत, माझ्या मुलाचं लग्न झालं आहे किंवा कोणत्याही ज्या तुमच्या इच्छा असतील त्या बघत त्याच्यामध्ये बोलायच्या आहेत. जर तुम्हाला डाऊट येत असेल, पण ह्या गोष्टी तुम्हाला विश्वास ठेवून करायच्या आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की होईल का नाही होईल, किंवा असं मनामध्ये शंका येत असेल तर थोडा वेळ थांबा, थोडा वेळ की मन शांत करा आणि पुन्हा करा. त्या ग्लासामध्ये बघत तुम्हाला ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी बोलायच्या आहेत की ज्या झालेल्या आहेत अशा पद्धतीने बोलायच्या आहेत. त्या बोलल्यानंतर त्या ग्लासातलं पाणी तुम्हाला एका स्प्रे बॉटलमध्ये घ्या किंवा असंच ग्लासामध्ये भरूनसुद्धा तुम्ही ते आपल्या सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे. म्हणजे जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल असेल तर त्यामध्ये भरूनसुद्धा तुम्ही शिंपडू शकता, किंवा ग्लासाने आपल्या हाताने जसं आपण स्प्रिंकल करतो तसंसुद्धा तुम्ही करू शकता. हे तुम्ही कधीही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. या उपायाने तुमच्या घरामधली सगळी निगेटिव्हिटी जाणार आहे. जिथे तुमच्या सोफा आहे, जिथे लोक जास्त येऊन बसतात, किंवा जर तुमचं शिवरॅक घरामध्ये असेल तर त्याच्या बाजूला शिंपडायला पाणी विसरू नका. कारण त्याच्यामध्ये जास्त निगेटिव्ह एनर्जी असते. आपण बाहेरून येतो आणि शूज आतमध्ये ठेवतो, किंवा शूज चपला वगैरे काय असतील त्याच्या बाजूला सुद्धा स्प्रिंकल करायचं. सगळ्या घराच्या कानाकोपऱ्यामध्ये हे पाणी तुम्हाला स्प्रिंकल करायचं आहे. आणि ते पाणी स्प्रिंकल करताना मी तुम्हाला एक मंत्र सांगते, तो बोलायचा आहे. मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम नम. ओम श्रीम ह्रीम क्लीम नम हा मंत्र आहे. मी स्क्रीनवर सुद्धा देते हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. यामुळे खूप पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये येणार आहे, तुमच्या घरामध्ये येणार आहे. नक्की हा उपाय करा आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय फरक जाणवला याचा नक्की कमेंट करा. आता हा उपाय केल्यानंतरच तुम्हाला पुढचा उपाय करायचा आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या घरातली निगेटिव्हिटी गेली आहे किंवा तुम्हाला पॉझिटिव्ह वाटते आणि आता तुम्ही तुमची इच्छाशक्ती वाढणार आहे, तुमची मॅनिफेस्टेशन पॉवर वाढणार आहे. मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे, म्हणजे तुमची इच्छा 100% पुरी होणार आहे.
किंवा पूर्ण होणार आहे. जर तुमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम आहे, हेल्थ इश्यू आहे, कोर्ट कचेरीची केस चालू आहे, प्रॉपर्टी संबंधित काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा तुम्हाला ऑफिसमध्ये काही पॉलिटिकल प्रॉब्लेम आहेत किंवा ऑफिसमध्ये लोकं तुमच्यासोबत पॉलिटिकल खेळतात किंवा कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला त्रास आहे, कोणताही प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला हा उपाय केल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. हा उपाय आहे स्वर्ण दिव्याचा. याच्यासाठी तुम्हाला आपल्या घरामध्ये जो पितळेचा दिवा आहे तोच घ्यायचा आहे किंवा जर तो नसेल तर तुम्हाला गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद टाकून ते मळून त्याचा दिवा तुम्हाला करायचा आहे. या दिव्याला आपल्याला एक मोठी वात घ्यायची आहे थोडीशी, म्हणजे तो जास्त वेळ जळण्यासाठी. जर पितळेचा तुम्ही दिव्याचा वापर करताय तर काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडीशी लांब वात घ्यायची आहे, म्हणजे ती जास्त वेळ जळेल. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे. हा दिवा तुपाचाच लावायचा आहे. जर जास्तच प्रॉब्लेम आहे किंवा नसेलच तूप तुमच्याकडे तर तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या तेलाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, दिवा आपल्यासमोर घ्यायचा आहे. घेतल्यानंतर माचीस घ्यायचा आहे आपल्या बाजूला आणि त्यानंतर श्वास घ्यायचा आहे, मोठा श्वास घ्यायचा आहे. श्वास आपला होल्ड करायचा आहे, म्हणजे होल्ड करायचा आहे आणि नंतर आपण सगळ्या इच्छा ज्या आपण बोलायच्या, ज्या तुम्हाला इच्छा बोलायच्या आहेत त्या प्रेझेंट टेन्समध्ये बोलायच्या. सगळ्या इच्छा बोलून झाल्यानंतर श्वास होल्ड करायचा आहे. होल्ड करतानाच त्या इच्छा बोलायच्या आहेत. इच्छा बोलून झाल्यानंतर श्वास सोडल्यानंतर लगेच दिवा लावायचा आहे. श्वास सोडताना दिवा लावायचा आहे. हा दिवा आपल्याला संध्याकाळी 8 वाजता लावायचा आहे. कुठेही हा दिवा तुम्ही लावू शकता. आपल्या घरामध्ये देवघर आहे, त्या देवघरामध्ये सुद्धा लावू शकता किंवा जिथे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तिथे सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता. हे दोन्ही उपाय आपल्याला पिरियड्समध्ये करायचे नाही आहेत. पिरियड्समध्ये हे उपाय करू नका. जर तुम्ही श्वास रोखून दिवा लावू शकत नसाल किंवा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही असं साधं नॉर्मलीही दिवा लावला तरीसुद्धा चालेल. फक्त दिवा लावायच्या आधी तुम्हाला सगळ्या इच्छा तुमच्या बोलायच्या आहेत. जसं की माझ्या मुलाचं लग्न झालं आहे, मी खूप खुश आहे किंवा मला चांगली नोकरी लागली, 2026च्या आधी मला चांगली नोकरी लागली आहे किंवा माझ्या मुलाचं लग्न झालं आहे किंवा माझा मुलगा बाहेर शिकण्यासाठी गेलेला आहे, तो खूप सक्सेसफुल आहे, त्याचं आयुष्य चांगलं सुखी झालेलं आहे. अशा सगळ्या इच्छा तुम्हाला कोणत्याही इच्छा तुमच्या असतील त्या सगळ्या बोलायच्या आहेत. फक्त त्याच्यामध्ये निगेटिव्ह शब्द कुठेही यायला नको याची काळजी घ्यायची आहे. जर तुम्ही पितळेचा दिवा वापरता तर काहीच हरकत नाही. फक्त जर पिठाचा दिवा तुम्ही करत असाल तर त्याच्यामधलं साहित्य तुम्ही जे हार वगैरे आपण जिथे ठेवतो किंवा जिथे सोडतो तिथे तुम्हाला तो दिवासुद्धा सोडायचा आहे किंवा तुम्ही त्याचा गोळा करून तुम्ही कावळ्यांना घालू शकता किंवा गाईला देऊ शकता. कोणतीही इच्छा किंवा मॅनिफेस्टेशन असेल ते कधी पूर्ण होतं जेव्हा तुमच्या मनामध्ये कोणतीही निगेटिव्हिटी नाही आहे किंवा तुम्हाला डाऊट नाही आहे किंवा तुमच्या घरामध्ये मनामध्ये कोणतीही निगेटिव्हिटी नसेल, तेव्हा आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. त्यासोबतच आपल्याला धैर्यसुद्धा ठेवायला हवं, पेशन्ससुद्धा ठेवायला हवेत. तेव्हाच आपल्याला जे काही आपण उपाय करतो त्याचा आपल्याला फायदा होतो. कोणत्याही उपायाचा हानी कधीच होत नाही, तर त्याचा झाला तर फायदाच होईल. हे होते छोटे छोटेसे 2 उपाय. व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.